माझ्यासोबत माझा म्हणजे बारका भाऊच मानित होतो मी त्याला. जे आमचा बापू आंधळे सरपंच आमचे, त्यावेळेस आम्हाला त्या बबन गीतेनं आम्हाला बोलवून घेतलं त्याच्या घरापाशी, त्या महादेव गीतेच्या घरापाशी. त्यावेळेस आमचे पैसे आणलेच का तू बापू, हे ते बोला बोलीत थोडं शिव्या देताना हे चालू झालं आमचं. आणि त्याच्यानंतर त्याला माझ्या समोर त्याला गोळ्या घातल्या, मला 2 गोळ्या घातल्या ते महादेव गित्तेनं. आणि त्या बबन गित्तेनं माझ्या समोर त्या माझ्या मित्राला जीवासारख्या माझ्या समोर गोळ्या घालून मारलं त्या बबन गित्तेनं. आणि त्याच काहीच बोलत नाहीये जितेंद्र आव्हाड. आणि तो काय करतो आता की म्हणतो हे असं झालं तसं. आणि का रे बाबा, जितेंद्र आव्हाड तुमच्या पक्षाचा शरद पवार गटाचा ते प्रदेश अध्यक्ष का उपाध्यक्ष मला तेवढी माहिती नाही. त्याचा ते बबन गित्ते तुमच्या सोबत होता, तुमच्या पक्षातला. आणि त्यानं त्याच्या डोक्यामध्ये गोळ्या घातल्या त्यानं. आणि त्यावेळेस काय झालं तुमचं, त्यावेळेस का उठाव घेतला नाही तुम्ही.